होत नाही आहे यांचं पचा करिअर नाही सोडायचं. सोडल्यावर एकदा दिल झूम हॅलो एव्हरीबडी. आज माझा खूप दिवसांनंतर एक लाँग व्लॉग येत आहे आणि हा व्लॉग असणार आहे Q&A व्लॉग. ही माझी मम्मी आहे. मी तिला काही 10 क्वेश्चन्स विचारणार आहे. दॅट विल बी अबाउट मी आणि आय वॉन्ट टू नो हर ऑनेस्ट आन्सर. व्हॉट डज शी थिंक? टू स्टार्ट विथ, फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट फूड आय लव्ह सो मच की जे इन्स्टंटली मला माझं डाएट विसरवेल, की असं कोणतं फूड आहे जे बघितल्यावरती इन्स्टंटली मी माझं डाएट मोडू शकते? पाणीपुरी तुला लहानपणापासून आवडते म्हणून. ओके. सेकंड क्वेश्चन. जर मला माझं एंटायर लाईफ कोणत्या तरी एकाच गोष्टीसोबत सर्व्हाइव्ह करायचं असतं, तर ती कोणती गोष्ट असते? एकाच गोष्टीवर सर्वाय म्हणजे लाईक की ही गोष्ट एक असेल तर मग माझं लाईफ पूर्ण मी काढेल कसंही. पण ती एकच कोणती गोष्ट असेल मोस्ट इम्पॉर्टंट? जॉय. येस, जॉय. अँड नेसेसिटी ऑल्सो. मनी. मनी. येस. हां, पण मी फोन लिहिलं होतं कारण फोनमधूनच मी सगळंच काही केलं असतं. बट या मनी. येस. नाईस. थर्ड क्वेश्चन इज की माझा बेस्ट फ्रेंड कोण आहे आणि का? तुझा बेस्ट फ्रेंड अतिक आहे. ओके. अँड वाय डू यू थिंक ही इज माय बेस्ट फ्रेंड? कारण काय एक समजून घेता, काही प्रॉब्लेम असलं तर सोल्युशन मिळतंय म्हणून. कूल. जर मला आज 10 लाख रुपयाची लॉटरी लागली, तर तुला काय वाटतं की सर्वात आधी मी कशावरती पैसे खर्च करेल? फॉरेन ट्रिप. ओके. फॉरेन ट्रिप. असं तिला वाटतंय. हवे माझा आन्सर काहीतरी वेगळं आहे. गेस करू शकते काय आहे? काय तुझे स्वप्न असलेले ते पूर्ण करण्यासाठी. काय स्वप्न माहिती असतील ना? आता रिसेंटली आपण त्याच्याबद्दल बोलतोय. तुला कार घ्यायची आहे, ओके. सगळ्यात आधी मी मो तिच्या हिशोबाने मोबाईल घ्यायचा आहे नवीन. बट हां, हे ऑप्शन नव्हतं फॉरेन ट्रिपचं माझ्या ह्याच्यामध्ये. बट आय रिअली नाऊ थॉट की ॲक्चुअली हे पण असू शकतं की मी पैसे आल्यावरती सगळ्यात आधी फॉरेन ट्रिप करेन. कारण की माझं तसं आहे की पासपोर्ट एक्सपायर होण्याआधी माझ्या पासपोर्टवरती ॲटलीस्ट एकतरी स्टॅम्प हवा आहे मला. ओके. गुड, गुड. तुला असं काय वाटतं की मी कोणत्या गोष्टीवरती माझे जास्त पैसे खर्च करते, बट अकॉर्डिंग टू यू ते युजलेस आहे? कपड्यावरती. एक्सपेक्टेड होतं. माझं इथे लिहिलेलंच आहे. टम्बलर्स, पाउचेस आणि क्लोथ्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अशी कोणती गोष्ट तुला वाटते, की तू जेव्हा लहान होतीस किंवा यंग होतीस, तेव्हा तू नाही करू शकलीस, पण तुला असं वाटतं, की ती मी करावी? सगळ्याच गोष्टी जे आम्ही गाडी चालवली नाही, कार शिकून कार का चालवायला पाहिजे. आम्ही जॉब केलं नाही, जॉब करतीयेस तू. जे फॉरेन ट्रिप जे फॉरेनला जायचे आम्ही गेलो नाही, तू फिरून यायचं. हे सगळ्याच गोष्टी. ओके, ओके. नाईस, नाईस, नाईस. 7th क्वेश्चन इज की जर मला पैसे आणि प्रेम या दोघांपैकी काहीतरी एकच चूज करायचं असेल, तर तुला काय वाटतं, की मी काय चूज करेल? पैसेच. मी मनीच तुला लिहिलंय. प्रेम इन द सेन्स नॉट लव्ह, म्हणजे असं पार्टनर बट एनी लव्ह. मी जॉय, तुम्ही आणि मी किंवा फॅमिली, कोणतंही एक पर्टिक्युलर टाइप ऑफ लव्ह. तर प्रेम का मनी? ते मनी आल्यावर प्रेम आपोआप येते ते तुला माहिती आहे. ओके. हां. त्यामुळे पैशालाच महत्त्व दिले. डोंट टेक इट रॉंग. द कन्सर्न इज की आय हॅव सीन की इफ अ पर्सन हॅज मनी, मनी ब्रिंग्स रिस्पेक्ट आणि रिस्पेक्ट तर माणसांकडूनच येते. त्याच्यामुळे असं माझं आहे आधीपासून की इफ यू हॅव मनी, यू विल हॅव एव्हरीथिंग दॅट यू वॉन्ट इन युअर लाईफ.
But that is not the most important thing in life, but yeah, one of the most important things, because if you have money, you have everything. Eighth question. जर पुढे जाऊन कोणीही किंवा माझा फ्युचर पार्टनर असेल कोणी, तो मला म्हणाला की बाबा तुझं करिअर तू डिस्कंटिन्यू कर आणि फुल टाइम होम मेकर हो, तर त्याच्यावर तुझं काय रिॲक्शन आहे किंवा तुझं मत काय त्याच्यावर? असं करायला नाही पाहिजे. शिक्षण केलंय म्हटल्यावर फ्युचर आपलं शिक्षणावरचं काम करायलाच पाहिजे. घर पार्टनरच्या विचारावर पण विचार करून घर पण जेवढं जितकं होऊ शकते सांभाळून आपलं करिअर पण बघायचं. पण करिअर नाही सोडायचं. करिअर नाही सोडायचं. सोडल्यावर एकदा संपलं मग सगळं घर चूल मूल करून घरीच बसावं. चूल मूल न्यू टर्म चूल मूल. ओके, नाईस नाईस नाईस. आणि त्याच्याच कारणाने एव्हरीबडी सेज की तुम्हाला कोणीतरी एक सपोर्ट सिस्टम लागतं काही करायचं असेल तर. माझे पेरेंट्स आधीपासून खूप कूल आहेत, खूप चिल आहेत. त्यांनी मला कधीच काही करण्यापासून थांबवलं नाही. मी कॉलेजमध्ये असताना नाटक केलंय, कल्चरल ग्रुपची हेड झाले, कॉलेजची कल्चरल सेक्रेटरी झाले. हे सगळे अपॉर्च्युनिटीज ॲक्च्युअली मी ग्रॅब केल्या, बट त्याच्यामध्ये खूप मोठा सपोर्ट माझ्या पेरेंट्सचा होता. त्यांनी मला कधीच कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणालेलं नाहीये. मी स्कूलमधली एक पिकनिक सोडली नाही, कॉलेजमधलं एक टूर सोडलं नाही आणि जॉब केल्यापासून मी एक पार्टी सोडली नाही, काही सोडलेलं नाही. कारण की हे लोकं मला नकोच म्हणत नाहीत. त्याच्यामुळे आमच्या इथे सवय असं जाऊ का विचारायची पण नाहीये, की मी चालली आहे, या ठिकाणी आहे, हे असं आहे, क्लिअर आणि संपलं. ग्रेटफुल. ओके. क्वेश्चन नंबर 9. तुला काय वाटतं, की अशी माझी कोणती हॅबिट आहे, जी मी चेंज केली पाहिजे? रात्री जागरण करून मोबाईल बघत बसण्यापेक्षा लवकर झोपणे. ओके. नाव लास्ट बट माझ्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण की मला खरंच जाणून घ्यायचं आहे. तुला अशी माझी कोणती एक क्वालिटी वाटते, ज्याच्यामुळे तू खूप प्राउड फील करतेस? तुझ्या स्वप्न बघण्याची काय इच्छा खूप आहे. म्हणजे इच्छाशक्ती आहे प्रत्येक गोष्ट शिकायची आणि ते करून दाखवायची. ते आवडतंय मला. लहानपणापासूनच प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेणं हो, मला हे करायचं आहे. मला हे अभ्यासामध्ये मला रँक मागं गेलं तरी मला फर्स्ट सेकंडवर कसा येता येतील मम्मी म्हणून विचारायची लहानपणी. लहानपणापासून जी सवय आहे ते आवडते मला. आणि आता पण प्रत्येक गोष्टीची तुला शिकण्याची जी जिद्द आहे, ते आवडते. ओके. दिस इज द साइन की तुम्ही पण तुमच्या पेरेंट्ससोबत असं एक Q&A करा, बिकॉज त्याच्यामुळे खूप काही आतल्या गोष्टी बाहेर येतील आणि मग ते तुमच्याशी अशी छान नाही त्यावेळी तर तुम्हाला खूप बोलत असतात ते, हे नाही करत, ते नाही करत. पण अशा व्हिडिओजच्या वेळेस जे जिद्द पण आहे आणि ते केल्याशिवाय सोडत पण नाही त्या गोष्टीला तू. करेक्ट. आय टोटली बिलीव्ह की जर मी प्रयत्न करून हारली आहे, तर ॲटलीस्ट माझ्याकडे त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स असेल, की बाबा मी प्रयत्न केला होता आणि ॲटलीस्ट मी तो सेम एक्सपिरियन्स वापरून ॲटलीस्ट तो सेम जे प्रोसेस फॉलो केली होती ते नाही करणार, काहीतरी दुसरं करणार. पण जर मी एखादी वेळी प्रयत्न केला नाही, तर हाऊ विल आय नो की व्हॉट इज गोइंग टू सक्सीड? तर आय फील दिस अँड आय हॅव ऑल्वेज अप्लाइड. ओके. सो दीज वर ऑल द 10 क्वेश्चन्स अँड क्वेश्चन संपलेले आहेत. दिस वॉज द Q&A विथ माय मदर. आणि आय रिअली वॉन्ट की तुम्ही पण तुमच्या पेरेंट्ससोबत करा, मम्मीसोबत करा, पप्पांसोबत करा वेगवेगळं आणि त्यांच्याकडून जाणून घ्या अशा आतल्या गोष्टी. त्याच्यामुळे तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी पण येते आणि तुम्ही छान फील करता, की ओके आपल्या पेरेंट्सकडे आपली एक पॉझिटिव्ह साईड पण आहे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ अँड आय विल सी इन द नेक्स्ट वन. बाय.